परमात्म्य सत्संगची प्रेमाने बोला धन्यंकारजी। सुंदर असं सत्संगचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। हा निरंकारी मिशनचा आवाज या गावामध्ये काही नवीन नाही, खूप अशा वर्षापासून हा सत्संगचा आवाज या ठिकाणी दिला जात आहे। नेमकं निरंकारी मिशन सांगतंय काय, नेमकं करतंय तरी काय, हे जर का जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन बसणं फार गरजेचं आहे। हा सत्संग भक्ती तर सर्वजण करत आहेत, प्रत्येक जण देवाला सत्संग मानत आहे। परंतु बाबाजी अवतरणामध्ये सुंदर अशा प्रकारे समजवतात, जग ना जाने भक्ती क्या है, रब नु पाना भक्ती है, तोड के सारे रगडे झगडे प्रभू रिजाना भक्ती है। देवाचं नामस्मरण सत्संग करणं सत्संग भक्ती नाही, देवाला आपलंच करणं भक्ती आहे। ती संत तुकाराम महाराजांनी केली, ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली। आणि सत्संग तो देव सत्संग निरंकारी मिशन दाखवण्याचं काम करीत आहे। जसं की आपण पाहायला गेलं की सत्संग एक चिमणी होती आणि सत्संग बाहेर असा जोरदार पाऊस पडत होता। सत्संग सुंदर अशा काय घराच्या समोर सत्संग चिमणी आली, खिडकीमध्ये येऊन बसली, टकटक टकटक आपला तोचीने सत्संग ती खिडकी वाजवायला लागली। सत्संग घरामधला महात्मा सत्संग त्याने बघितलं, खिडकीवर चिमणी वाजवत आहे, बाहेर पाऊस पडत आहे। मग सत्संग त्याने ती खिडकी उघडली। त्याचा एकच प्रयत्न होता की सत्संग ती चिमणी आहे ती पावसामध्ये न बसता माझ्या घरामध्ये यावी। सत्संग खिडकी उघडला बरोबर सत्संग चिमणी आहे ती उडून गेली। पुन्हा सत्संग पावसामध्ये जाऊन झाडामध्ये बसली। पुन्हा सत्संगच्या महात्म्याला दुःख वाटलं, त्याने पुन्हा सत्संग खिडकी बंद केली। पुन्हा सत्संग ती चिमणी आहे ती खिडकीमध्ये आली, पुन्हा तिने टकटक सत्संग चालू केली। पुन्हा सत्संग महात्म्याने खिडकी उघडली, सत्संग पुन्हा खिडकी उघडल्यावर सत्संग चिमणी आहे ती उडून परत झाडावरती जाऊन बसली। यावेळेस मात्र सत्संग महात्म्याने काही खिडकी सत्संग बंद केली, ती काही उघडायला तयार नाही। पुन्हा चिमणी आणि सत्संग परत त्या काचेवरती टकटक आपली टोक मारायला सुरुवात केली। सत्संग जेव्हा खिडकी उघडली तेव्हा सत्संग महात्म्याने ती चिमणी आहे ती पुन्हा उडून गेली। तेव्हा ते महात्मा त्या चिमणीला बोलतात की काश मी तेरी भाषा समज पाता, मी तुझी सत्संग तू काय बोलत आहे, तुझे काय शब्द आहे ते मला समजलं असतं तर बरं झालं असतं। आज तो सत्संग भाव आहे। हा सत्संग निरंकारी मिशन नेमकं काय सांगत आहे ते शब्द तुमच्या कानामध्ये पडत आहे, ते समजून घ्यायचं असेल तर या सत्संग मध्ये येणं फार गरजेचं आहे। कारण रामदास स्वामी सुंदर अशा प्रकारे समजवलंय की जायचं वाटे देव पाहावा, त्याने सत्संग करावा, सत्संगाविना देवादी देव पाहिजेत नाही। ज्याला कुणा सत्संग देव पाहायचा असेल तर सर्वप्रथम सत्संग करणं फार गरजेचं आहे। कारण ग्रंथ पुरातन सत्संग आम्ही फक्त सत्संग शाळेमध्ये गेलो, एखाद्या पुस्तकामध्ये सत्संग गणित सोडवून दिलेलं असतं, परंतु ते गणित कसं आहे समजावून सांगण्यासाठी सत्संग जीवनामध्ये शिक्षा घेणं फार गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ग्रंथ पुराण फक्त सत्संग या देवाचं भगवंताचं वर्णन करत आहे आणि हे वर्णन कशा प्रकारे देव आहे हा जाणून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये सर्वप्रथम सद्गुरू येणं फार गरजेचं आहे। कारण निरंकार मिशन अवतरणामध्ये सुंदर अशा प्रकारे सर्व समजत आहे की ग्रंथ पुरातन सर्व पाहिले मागील साधू संतांचे सद्गुरू नेच बदलून टाकिले लेख यांच्या नशिबाचे। सत्संग जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत सत्संग माझ्या भक्तीला सत्संग सुरुवात होत नाही। परंतु माणसाची अवस्था अशी झालेली आहे की सत्संग भक्तीशिवाय सत्संग त्याला वाटते की मला मुक्ती प्राप्त होईल। की जसं की आम्ही सकाळी सकाळच्या भक्ती सत्संग भक्तिगीत गातो की भक्ती वाचून मुक्तीची मज दडली रे व्याधी विठ्ठला मीच खरा अपराधी। आज सत्संग मुक्ती सत्संग सर्वांना पाहिजे, परंतु मुक्ती सत्संग प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये सर्वप्रथम सत्संग हे ब्रह्मज्ञान प्राप्त होणं फार गरजेचं आहे। आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये गुरु येणं फार गरजेचं आहे। कारण विवेक शोधजी नेहमी समजत की गुरु विना ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान विना भक्ती और भक्ती विना जीवन को मुक्ती कदापि न मिळते। आशीर्वाद करा की सत्संग तो देव ज्या देवाची सत्संग मी पूजा करता आहे, या देवाचं मी नामस्मरण करत आहे, तो देव सत्संग पाहता येतो हा निरंकार मिशन छाती ठोकपणे सांगत आहे। आणि तो देव जर का पाहायचा असेल तर अशा सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक होणं फार गरजेचं। आशीर्वाद करा की सत्संग ज्याप्रमाणे मातांची आम्हाला वचने येणार आहेत त्याप्रमाणे आमचे जीवन बनावं। प्रेमाने बोला धन्यंकारजी।